नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्याची ही सुरुवात एका चांगल्या बातमीने करूयात. एक आनंदाची बातमी आहे पदवीधर विषय शिक्षकांसाठी, की जे अनेक दिवस हे प्रकरण हायकोर्टामध्ये प्रलंबित होतं आणि त्याच्याच या निकालाचे विषयी असणारी ही बातमी आहे. आनंदाची अशी बातमी आहे, एक हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे, की जे काही सर्व विषय शिक्षक आहेत राज्यभरातील त्यांना आता पदवीधर वेतन श्रेणी मिळणार आहे. काय आहे तो निकाल आणि त्याचा संपूर्णतः परिणाम या राज्यातील सर्व विषय शिक्षकांवरती होणार आहे आणि ज्यातून राज्यातील हजारो शिक्षकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. सर्वप्रथम आपण हायकोर्टाने दिलेला निकाल बघूयात आणि त्यावरतीच आधारित बातमी देखील बघूयात. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, या संपूर्ण घटनाक्रमाशी रिलेटेड असणाऱ्या प्रत्येक शिक्षक वर्गापर्यंत आणि माहिती जर आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण एक अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेची तयारी करतोय, जी शिक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि बेसिक की जी पात्र असणं गरजेचं आहे ती म्हणजे ही टीईटी परीक्षा. 21 जूनला आपण याला सामोरं जातोय आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या की ज्यांना अनिवार्य केली टीईटी त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी किंवा प्रमोशनसाठी खास त्यांच्यासाठी गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलंय, ज्यामध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर. परिपूर्ण अशी तयारी, अगदी हमखास आउट ऑफ मार्क पडण्याची गॅरंटी आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचची सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे, बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्यायच्यात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक ॲप लिंक दिली आहे, तर विनर स्टडी ॲप हे ॲप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. बघूयात आलेल्या महत्त्वपूर्ण अशा बातमीकडे. तत्पूर्वी आपण जो काही एक हायकोर्टाचा दिलेला निकाल पाहूयात. आता इथं निकाल पूर्णतः आपण त्याचा एक मतीत अर्थ समजून घेऊयात. अगोदर निकाल काय आहे, कशाशी रिलेटेड आहे तो बघूयात. की जो अगोदरच मी विषय म्हटल्याप्रमाणे जी काही विषय शिक्षक आहेत त्यांच्याशी रिलेटेड असणारा हा पूर्णतः निकाल आहे. पूर्ण भला मोठा असणारा हा निकाल पीडीएफ स्वरूपात सगळ्या सर्वत्र व्हायरल झालेला आहे. पण आपल्याला त्याच्या मागे काय निकाल दिला गेलेला आहे तो समजून घेऊयात. हा तो निकाल आहे की जो आपण समजून घ्यायचा आहे, त्याच्यावर आधारित बातमी आजच्याच वृत्तपत्रामध्ये दाखल केलेली आहे, आलेली आहे आणि ती आपल्याला समजून घ्यायची. आता निकालावरती खूप वेळ चर्चा करण्यापेक्षा आलेल्या बातमीकडे जाऊयात, की जी भाष्य करेल आजच्या निकालावरती. काय आहे बघा, दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्रामध्ये याच बातमीवर आधारित किंवा याच निकालावर आधारित बातमी आहे. राज्यातील सर्व विषय शिक्षकांना आता पदवीधर वेतन श्रेणी मिळणार आहे. हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, की ज्या निर्णयाचा राज्यातील हजारो शिक्षकांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे, अशी दिलासादायक असणारी ही ती बातमी. आता एक एक मुद्दे त्यातले समजून घेऊयात. काय होती याचिका, निर्णय काय दिलेला आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये साधारणतः इयत्ता 6वी ते 8वीतील शिकवणाऱ्या विषय शिक्षकांसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. बरोबर, राज्य सरकारचा कधीचा आहे तो बघा, 13 ऑक्टोबर 2016 रोजीचा 1/3 मर्यादेचा एक जाचक नियम होता. बरोबर, तो सुद्धा पुढे समजून घेऊयात. काय येतो, न्यायालयाने काय केला, भेदभावपूर्ण ठरवत रद्द केला आहे. त्यामुळे आता सेवा ज्येष्ठतेच्या अटीशिवाय पात्र असलेल्या, सगळ्यात महत्वाचा हा शब्द आहे, सेवा ज्येष्ठतेच्या अटीशिवाय पात्र असलेल्या सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो विषय शिक्षकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला असून यातला एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे, समान काम समान वेतन. याला एक प्रकारे कायदेशीर बळ मिळाले आहे.
बघा काय आहे तो अगोदर समजून घेऊयात. सरकारने 13 ऑक्टोबर 2016 रोजी एका परिपत्रकाद्वारे इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या एकूण विषय शिक्षकांपैकी केवळ 1/3 शिक्षकांनाच त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी दिली जाईल, हा अत्यंत जाचक असा निर्णय दिला गेला होता. कधी? 13 ऑक्टोबर 2016 ला. आणि त्यावर त्यानंतर अनेक वादंग निर्माण झाला. अनेक शिक्षक की जी आतुरतेने वाट पाहत होते वेतन श्रेणीसाठी, पदवीधर वेतन श्रेणीसाठी, त्यांना एक प्रकारे यातून खूप मोठा अडथळा निर्माण झाला होता. कारण ते जरी त्याला पात्र असले तरी त्यातले फक्त 1/3 शिक्षकांना ती मिळणार होती. त्यामुळे त्यांच्यावरती एक प्रकारचा अन्याय होत होता असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि आज म्हणजे हे प्रकरण चाललं आणि निकाल काल आलेला आहे आणि त्यावरच भाष्य आपण करतोय. काय दिला हायकोर्टाचा निर्णय? तर 1/3 अट रद्द. 13 ऑक्टोबर 2016च्या परिपत्रकातील कलम 3 हे भेदभावपूर्ण आणि असंवैधानिक ठरून रद्द करण्यात आले. 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या सर्व पात्र याचिकाकर्त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. सर्व याचिकाकर्त्यांना थकीत, बघा तो मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे. सर्व याचिकाकर्त्यांचा आतापर्यंत जी काही थकीत वेतन श्रेणी आहे, कधीपासूनची 2016 पासून जी थकीत वेतन श्रेणी आहे ती सुद्धा दिली जाणार आहे. रक्कम 8 आठवड्यांच्या आत अदा करावी. अत्यंत महत्वपूर्ण असा निकाल आहे. एक खूपच मोठा दिलासा या शिक्षकांना मिळणार आहे. हा मुद्दा समजून घ्या. फक्त सेवा ज्येष्ठतेच्या अटीशिवाय हा पात्र मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे. म्हणजे पुढे जाऊन त्याला कोणत्या अटी आणि शर्ती असतील हे पण आपल्याला थोडंफार लक्षात येईलच. जे जाणकार आहेत त्यांना या गोष्टी नक्की समजतील. अशी ही ती बातमी की जी एक दिलासादायक जो काही आपल्या मुंबई हायकोर्टाचं नागपूर खंडपीठाचा निकाल दाखवला. आता एवढा भला मोठा निकाल आपल्याला समजून त्याच्यातले महत्वाचं काय आहे तेच आपल्याला वृत्तपत्रामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. जी एक आनंदाची बातमी ठरली आहे. जी कुणासाठी? सर्व विषय शिक्षक ज्यांना पदवीधर वेतन श्रेणी विषयीचं असणार हे प्रकरण. चला, बातमी कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि परत एकदा आव्हान करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, या दिलासादायक बातमीसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.